परिसर अभ्यास भाग 2 याच्यातील 11वा पाठ पाहणार आहोत. 11व्या पाठाचं नाव आहे शाइस्ता खानाची फजिती. काय नाव आहे? शाइस्ता खानाची फजिती. या पाठात काय आहे हे आपण थोडक्यात पाहूया बरं का, आणि मग परत पाठाला सुरुवात करूया. समजलं? करू ना तसं आपण. अरे वा. बघा, शिवरायांना नमवण्याचे सर्व प्रयत्न विफल झाल्यामुळे, म्हणजे शिवराय आपल्याला शरण येतील यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करूनही ते सफल झाले नाहीत. आदिलशहाने त्यांच्याशी मग तह करून त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. दक्षिणेची बाजू सुरक्षित झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. औरंगजेबाच्या मुघली स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधाण झाली होती. शिवरायांनी मुघलांवर स्वाऱ्या केल्यामुळे औरंगजेबाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याचा मामा शाइस्ता खान याला पाठवले. शाइस्ते खानाने पुरंदरला वेढा दिला, परंतु मराठ्यांच्या गनिमी हल्ल्यामुळे त्याने वेढा उठवला. पुण्याला येण्यापूर्वी त्याने चाकणचा किल्ला घेतला. चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने पराक्रमाची शर्थ केली, परंतु खानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. शाइस्ता खानाने पुण्यात येऊन लाल महालामध्ये मुक्काम ठोकला. 2 वर्षे होऊनही त्याने मुक्काम हलवला नाही. किती वर्षे राहिले ते? 2 वर्षे. म्हणून शिवरायांनी खानाला अद्दल घडवण्यासाठी एक धाडसी बेत केला. रात्रीच्या वेळी एका वरातीतून शिवराय व त्यांच्या मावळ्यांनी पुण्यात प्रवेश केला. वरात म्हणजे एक लग्नकार्याच्या वेळेस काढणारी मिरवणूक. या मिरवणुकीतून त्यांनी मावळ्यांनी काय केलं? पुण्यात प्रवेश केला. लाल महालाच्या भिंतीला भगदाड पाडून ते आत शिरले व खानाच्या महालात गेले. खानाने खिडकीतून उडी मारली. शिवरायांच्या तलवारीच्या घावाने खानाचे 3 बोटे तुटली. अंधाराचा फायदा घेऊन शिवराय व मावळे यांनी सिंहगडाकडे पलायन केले म्हणजे सिंहगडाला गेले. औरंगजेबाने नाराजीने शाइस्ते खानाची रवानगी बंगाल प्रांतात केली. या घटनेने मुघल सत्तेला जबरदस्त तडाखा बसला. ही घटना 5 एप्रिल 1663 रोजी घडली. या घटनेने जीवावर आले ते बोटावर निभावले अशी म्हण इतिहासात रूढ झाली. आपण आता काय पाहिलं तर शाइस्ता खानाची कशी फजिती झाली आणि कोणी केली? शिवरायांनी केली, हे आपण पाहिलेलं आहे. आता पाठ बघू बरं का आपण. हे पहा, 11वा पाठ शाइस्ता खानाची फजिती. शाइस्ता खानाची स्वारी. विजापूरच्या आदिलशहाने जंग पछाडले, पण शिवरायांपुढे त्यांचे काही चालले नाही. जंग पछाडले म्हणजे त्या आदिलशहाने खूप त्रास दिला, पण कितीही त्रास दिला तरी शिवरायांपुढे त्यांचे काहीही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्याचे स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली होती. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधाण उडाली होती. त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशाह चिडला. त्याने आपला मामा शाइस्ता खान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालत आला. त्याच्या बरोबर 1,50,000 सैन्य होते. म्हणजे किती होते बाळांनो, सांगा बरं? 1,50,000 म्हणजे 75,000 सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत शाइस्ता खान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढे येतच होता, पण एकदा मात्र डोंगराच्या खिडकीत
मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी, तट्टावर बसणारे. चटणी भाकरी खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करावी. यात मराठे फार पटाईत. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ते खानाचे सैन्य हैराण झाले होते. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला होता. आता तुम्हाला सांगते बाळांनो, आपण इथं थांबणार आहोत, पण त्याआधी तुम्हाला अगोदर सारांश सांगितलेलाच आहे. त्या सर्वाच्या आधारे याच्यातील 10 प्रश्न तुम्ही तयार करायचे आहेत मनानी आणि त्याची उत्तरं लिहायची आहेत. अजून एकदा बघूया आपण. विजापूरच्या आदिलशहाने जंग पछाडले, पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. त्यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धुळधाण उडाली होती. त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशहा होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशहा चिडला. त्याने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्याहून चालून आला. त्याच्याबरोबर 1.25 लाख सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत शाहिस्ता खान आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढेच येत होता. पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी, तट्टावर बसणारे. चटणी भाकरी खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करावी. यात मराठे फार पटाईत. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले होते. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला होता. इथपर्यंत आपण पाहिलेले. आपण इथे थांबूया. या पूर्ण पाठावरती म्हणजे जेवढा शिकवला आहे ना तेवढ्यावरतीच तुम्ही काय करायचं आहे, 10 प्रश्न लिहायचे आहेत. हा तुमचा घरचा अभ्यास आहे. आपण इथे थांबूया बरं का बाळांनो.